नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। सिंगल पदर घेताना पदर नीट राहत नाही आहे, सारखा खाली पडतोय, पदर सारखा पुढे येतोय किंवा पदराची जास्त उंची झाली आहे, पदर जमिनीला टच होतोय किंवा साडीच्या निऱ्या तुमच्या खूप फुलल्या जात आहेत, तर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। आता इथे साडी नेसायला मी सुरुवात केलेली आहे। तर आता ही जी साडी आहे ही साडी मी मिशोवरून मागवलेली आहे। साडीच्या प्राइसनुसार साडी अगदी छान आलेली आहे। साडीचं जे फॅब्रिक आहे ते सिल्क टाईपमध्ये आहे, पण थोडंसं स्लिपरी आहे, म्हणजे सुळसुळणारं फॅब्रिक आहे आणि या साडीवरती ब्लाउज पीस देखील आहे। तर प्राइसच्या मानाने साडी खूप सुंदर आहे। तर तुम्हाला आवडली असेल तर ही साडी नक्की मागवू शकता, पण यामध्ये तुम्हाला हा कलर भेटणार नाही आहे। कलर दुसरे अवेलेबल आहेत, हा कलर त्यामध्ये अवेलेबल आता नाही आहे, पण साडी प्राइसच्या मानाने छान आहे, तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मागवू शकता। याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आणि हा जो मी ब्लाउज वेअर केलेला आहे तोही मिशोवरचाच आहे, रेडीमेड वेल्वेटमध्ये हा ब्लाउज आहे। तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा ब्लाउज पण नक्की मागवू शकता, याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता इथे साडी आपली बघा खोचून झालेली आहे। त्यानंतर आता इथे साडीचा आपला पदर काढायचा आहे। तर नेहमीच अशा आपण पदराच्या प्लीट्स काढतो त्याप्रमाणे आपण इथे प्लीट्स काढणार नाही आहोत। फक्त हा पदर आहे तो मी पाठीमागून फिरून असा माझ्या डाव्या खांद्यावरती घेणार आहे। तर पदर पाठीमागून फिरून घेताना पदराचं जे टोक असतं ते एका हातामध्ये ठेवा आणि पदराची जी बॉर्डर असते ती दुसऱ्या हातामध्ये ठेवा, म्हणजे तुमचा जो पदर आहे तो खालीवर होणार नाही। आता इथे पदर बघा आपण घेतलेला आहे खांद्यावरती। पदराची मी उंची बघितलेली आहे। आता पदराची जी उंची असते ती जशी आपण घेतो ना नेहमीप्रमाणे, त्याचप्रमाणे इथे पदराची उंची आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर पदराला पिन लावायची आहे। आता पिन लावताना इथे तुम्हाला अगदी आपल्या मानेच्या जवळ पिन लावायची नाही, थोडीशी लांब लावायची। बघा इथे मी थोडीशी लांब लावलेली आहे, कारण की काय होतं की ज्यावेळी समोरून हा पदर आपण घेतो ना त्यावेळी पदर घेतल्यावरती जर का तुम्ही अगदी मानेच्या जवळ जर का पिन लावलात तर पदर एकदम आपल्या गळ्याजवळ येतो आणि जो आपण नेकलेस घातलेला असतो ना तोही आपला नीट दिसत नाही। तर यासाठी पिन लावताना पदराला थोडीशी लांब लावायची आहे। त्यानंतर आता इथे मी साईड फिटिंग करत आहे। साईड फिटिंग करताना मी इथे आता प्लीट्स काढत आहे। 2-3 प्लीट्स काढायचे आहेत आणि त्या प्लीट्सना आपल्याला पिन लावायचे आहे। आता बघा काय होतं ना की साईड फिटिंगच्या बऱ्याच पद्धती आहेत आणि ह्या पद्धती आपण ज्यावेळी वापरतो त्यावेळी त्या साडीचं फॅब्रिक जे आहे त्या फॅब्रिकनुसार आपण त्या पद्धती वापरायच्या असतात। तर यासाठी इथे मी ही जी पद्धत आहे ती मी वापरलेली आहे। तर इथे मी पिन लावत आहे। पिनमध्ये मी कागदाचा थोडासा छोटासा असा तुकडा टाकलेला आहे, म्हणजे पिन आपली साडीमध्ये अडकणार नाही। आणि पिन लावताना मी शिलाईप्रमाणे त्या प्लीट्सना पिन लावलेली आहे, अगदी परकरला धरून ही पिन लावलेली आहे, म्हणजे ही पिन अडकण्याचा प्रश्न अजिबातच नाही आहे। आता इथे साईड फिटिंग आपली झालेली आहे, प्लीट्स अगदी छान आलेल्या आहेत। त्यानंतर आता इथे आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। तर साडी जी आहे फॅब्रिक जे आहे साडीचं ते असं सुळसुळणारं म्हणजे स्लिपरी आहे, त्यामुळे तुम्ही इथे बघत असाल निऱ्या आपल्या किती पसरल्या गेलेल्या आहेत त्या। तर आता ह्या निऱ्या आपल्याला सेट करायच्या असतील तर त्यासाठी काय करायचं हेही मी तुम्हाला दाखवते। तर आता इथे पहिल्यांदा आपल्याला निऱ्या सगळ्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। ज्या ठिकाणी म्हणजे आपण निऱ्या टक करणार आहोत पहिल्यांदा तिथल्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत। बघा आता इथे प्रेस करून झालेल्या आहेत निऱ्या आणि त्यानंतर मी आता इथे जी आपली केसांची जी क्लिप असते ना ती इथे मी निऱ्यांना वरच्या साईडने लावणार आहे, कारण की खालच्या ज्या आपल्या निऱ्या आहेत त्या अजून आपल्याला सेट करायच्या आहेत। तर आता ही केसांची क्लिप मी इथे लावलेली आहे आणि आता थोड्याशा ज्या निऱ्या आहेत त्या मी आता इथे सेट करून घेते, म्हणजे एक एक निरी आहे ना ती मी अशी प्रेस केलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या निऱ्यांना मी एकत्र अशा घेतल्यात आणि परत एकदा मी असा हात फिरवलेला आहे। आता ज्या ठिकाणी मी निऱ्या एकत्र करत आहे ना त्या ठिकाणच्या निऱ्या सेट झालेल्या आहेत, त्यामुळे मी तिथे एक स्पिन लावत आहे। तुम्ही इथे केसांच्या क्लिप किंवा एक स्पिन किंवा युपिनचा वापर करू शकता। आता राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या बघा मी अशा एक एक अशा घेत आहे आणि ते प्रेस करत चाललेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला निऱ्या सगळ्या सेट करून घ्यायच्या आहेत। ह्या पद्धतीने निऱ्या ज्या असतात ना त्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे येतात। थोडंसं अशा आपल्या पायावरती सगळ्या निऱ्या एकत्र घेऊन असं घासायचं आहे आणि त्यानंतर आता मी परत राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या प्रेस करून घेते। अगदी एक एक निरी आपण प्रेस केलेली आहे। आता आपल्या निऱ्या बऱ्याच प्रमाणात सेट झालेल्या आहेत। आधीच्या निऱ्या आपल्या खूप साऱ्या फुलत होत्या, त्या आता एवढ्या प्रमाणात आपल्या फुललेल्या नाही आहेत। तर अशाच पद्धतीने आपल्या निऱ्या सेट करायच्या आहेत।
आता इथे निऱ्या आपल्या सेट करून झालेल्या आहेत. आता वरची जी आपली क्लिप आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. पण परत समजा तुम्हाला वाटत असेल की निऱ्या फुलत असतील तर तुम्ही तुमच्या डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या घेऊन परत एकदा त्या प्रेस करू शकता. आता इथे मी वरची जी क्लिप आहे ती मी काढून टाकलेली आहे आणि खाली मी जी एक्सपिन लावलेली आहे ती मी नंतर काढणार आहे. पहिल्यांदा ती निऱ्या आपण टक करून घेणार आहोत. आता समजा निऱ्या खालीवर झाल्या असतील तर त्या एका लाईनमध्ये तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि निऱ्या एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यांच्यामध्ये स्पेस राहतो. आता इथे निऱ्या आपण टक करून घेऊया. बघा निऱ्या मी टक करून घेतलेल्या आहेत आणि उजव्या साईडला जो साडीचा थोडासा भाग राहिलेला आहे तो आपल्याला टक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर साईडला बघा आपल्या ज्या साईड फिटिंग जी आपण केली आहे ती अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे. निऱ्या पण आपल्या छान आलेल्या आहेत. आता त्यामुळे ही जी एक्सपिन जी मी लावलेली आहे तीही मी काढून टाकलेली आहे आणि ती जी एक्सपिन आहे ती मी आता निऱ्यांना लावत आहे. कारण की निऱ्यांना आपण इथे सेफ्टी पिन वगैरे काहीच लावलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे वरती अशी एक्सपिन आहे ती लावलेली आहे. आता आपण आजच्या व्हिडिओच्या पॉईंटकडे येऊया. तर आपण ज्यावेळी सिंगल पदर घेतो त्यावेळी बऱ्याचदा आपला हा पदर असतो तो नीट राहत नाही, समोरून सारखा खाली सरकत राहतो आणि काही अशा साड्या असतात ज्यांचं फॅब्रिक एकदम स्लिपरी असेल तर आपल्याला जास्त त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघा मी एक रबराची जी ट्रिक होती ती मी तुम्हाला दाखवलेली होती, साईडला तुम्ही बघत असाल तर ती पण ट्रिक छान होती. पण समजा जर का ते मला ती जी ट्रिक आहे ते वापरायची नसेल आणि दुसरी कोणती ट्रिक पाहिजे असेल तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. तर यामध्ये मी तुम्हाला एक वेगळी अशी नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे. तर पहिल्यांदा इथे काय करायचं आहे, आपल्या डाव्या हातावरती आपला सगळा पदर घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी डाव्या हातावरती जो साडीचा जो भाग आपला आलेला आहे पदराचा तर त्या ठिकाणी अशा छोट्या छोट्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर त्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला अशा हातावरती घ्यायच्या आहेत. बघा मी पाठीमागून फिरूनही तुम्हाला दाखवलेलं आहे. प्लीट्स अगदी आपल्या व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आपण हातावरती पण मी अशा प्रकारे घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अगदी तशाच राहायला पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, ज्या ठिकाणी पण बघा साईड फिटिंगची जी आपली बॉर्डर जी आलेली आहे ना त्या ठिकाणी सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत. वरची प्लीट आपल्याला बाजूला करून आतल्या ज्या सगळ्या प्लीट आहेत त्या ठिकाणी आपल्याला पिन लावायचे आहे. म्हणजे ही जी साईड फिटिंगची जी बॉर्डर आपली आलेली आहे ना ती बॉर्डर साडीची आणि ह्या ज्या राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या ह्यांना एकत्र धरून आपल्याला इथे पिन आहे ती लावायची आहे. इथे तुम्हाला छोटीशी सेफ्टी पिन घ्यायची आहे. तर ही पिन लावली ना आपण तर अगदी छान आपली साडी आपली दिसणार आहे आणि आपण छान ती कॅरीही करू शकत आहोत. तर बघा आपण अगदी व्यवस्थितपणे ही पिन लावलेली आहे आणि पिन आपली दिसणारही नाही कारण की आपण आतल्या साईडने ही पिन लावलेली आहे आणि छान तुम्ही अशा प्रकारे पदर हा कॅरी करू शकता. आता दुसरा प्रॉब्लेम काय आहे तो माहिती आहे का, की आपण असा पदराला पिन लावलेली आहे पण काय होतं की पदरनं असा पुढे सरकत जातो. तर यासाठी तुम्हाला आणखी एक पिन लावायची आहे. ही पिन लावताना तुम्ही ब्लाऊजला ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पिन लावायची आहे. तुम्हाला स्वतःहून पिन लावता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याची ते मदत घेऊ शकता. ही पिन लावल्यामुळे तुमचा पदर अजिबात हलणार नाही, अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे आणि तुम्ही छान प्रकारे पदर तुमचा कॅरी करू शकता. जर का तुम्हाला जास्त पिनचा वापर करायचा नसेल तर मात्र हे तुम्ही स्किपही करू शकता. पण तुम्ही पदर कॅरी करण्यामध्ये अनकम्फर्टेबल तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्हाला ही जी पिन आहे ती लावावी लागेल. तर बघा आता आपण बघत असाल तर आपला जो पदर आहे तो छान असा आलेला आहे. आता समजा तुम्ही साडीचा पदर खूप मोठा घेतला असेल तर काय होतं ना की हा पदर तुम्ही चालताना असा जमिनीला टच होतो. तर हा पदर जमिनीला टच होता कामा नये यासाठी तुम्ही काय करू शकता, पदर पाठीमागून अशा प्रकारे थोडासा फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. यामुळे तुमचा पदर जमिनीला टच होणार नाही आणि पदर अगदी खराबही होणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला छान असा हा पदर आहे तो कॅरी करता येऊ शकेल. तर बघा ही पण ट्रिक अगदी छान आहे. या सिंगल पदरसाठी मी आतापर्यंत आणखी 2 अशा ट्रिक दाखवलेल्या आहेत. तर ते पण व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे जी तुम्हाला ट्रिक जास्त आवडेल, जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तर ती ट्रिक तुम्ही तिथे वापरू शकता. तर बघा मी पदर अगदी पाठीमागून तुम्हाला फिरूनही दाखवते आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अगदी छान पद्धतीने आपण हा पदर आहे तो घेऊ शकत आहोत.
तर आपण सिंगल पदरसाठी इथे 2 पिनांचा वापर केलेला आहे, पण अगदी छान प्रकारे आपण हा पदर आहे तो कॅरी करत आहोत. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हातावरती बघा, समजा तुम्ही खूप जास्त वेळ असा हात घेऊन कंटाळला असाल तर तुम्ही हात असं खाली सोडूही शकता, म्हणजे समोरून अगदी काही खराब वाटत नाही आहे. थोडा वेळपुरता तुम्ही हात नक्कीच खाली सोडू शकता आणि छान दिसत आहे बघा. तर चला, आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणखी पण साडी ड्रॅपिंगचे बरेच व्हिडिओज चॅनलवरती आहेत, तर ते पण व्हिडिओ पहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.